ही नानकटाई आपण पार्सलसाठी बनवत आहे. ही नानकटाई पोचलेली सुद्धा आहे. ताईंचा मेसेज सुद्धा आलेला आहे. खूप छान नानकटाई टेस्टला आहे म्हणून. कारण यामध्ये आपण कुठल्याही पावडरीचा वापर करत नाही. कुठल्याही इसेन्सचा वापर करत नाही. घरगुती बिस्किट जसं नाव आहे ना, त्याप्रमाणे यामध्ये मटेरियल वापरलं जातं. बटर वापरत नाही, वनस्पती घी वापरत नाही, म्हणजे डालड्याचा सुद्धा आपण वापर करत नाही, तर शुद्ध तुपाचा वापर करतो आपण. आणि हे तूपसुद्धा घरगुती बनवलेलं आपल्या इथं उपलब्ध होतं. जोपर्यंत उपलब्ध होतं ना, तोपर्यंत तुम्हाला मी घरगुती तुपामध्येच बनवून देणार आहे. शिवाय यामध्ये जे पीठ आपण वापरतो ते पीठसुद्धा डाळ विकत आणलेली आहे आणि ती दळून आणलेली आहे. पीठ विकत आपण आणलेलं नाही, त्यामुळं पीठसुद्धा आपण स्वतः तयार केलेलं आहे. यामध्ये म्हणजे जी बिस्किट आहेत ना, त्यामध्ये फक्त आपण मैदा विकत आणतो. ज्यांना मैद्याची नानकटाई हवी आहे ना, किंवा ऑर्डरी येतात मला मैद्याच्या नानकटाईच्या, तर त्यामध्ये फक्त आम्ही मैदा हा बाहेरचा वापरतो. बाकी सगळ्या प्रकारची पिठं आपण स्वतः बनवतो, स्वतः तयार करतो आणि त्यापासून ही बिस्किटं बनवली जातात. त्यामुळं घरगुती बिस्किटमध्ये आणि बेकरी प्रोडक्टमध्ये खूप बदल आहेत, खूप फरक आहेत. आणि ज्यांना ही घरगुती बिस्किटं आवडतात ना, त्यांनी नक्की ऑर्डर एकदा करून बघा. त्याची टेस्ट अगदी वेगळी आहे. तुम्हाला जर अशी बिस्किटं घरबसल्या मागवायची असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकला हाय करा. सगळ्या बिस्किटचे रेट मिळून जातील आणि त्याच्यावरती तुम्ही बुकिंग करू शकता. कॉलिंगसाठी हा नंबर अवेलेबल नाही, कारण फोनवरती बोलायला अजिबात वेळ भेटत नाही. इतक्या ऑर्डरी आपल्याला आलेल्या आहेत. ताईंनी विश्वास इतका ठेवलेला आहे ना, की 2000, 2500 आणि 3000चं सुद्धा मला पेमेंट आलेलं आहे. कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडं अवेलेबल नाही. पेमेंट हे आधी करावं लागेल, त्यानंतर ऑर्डर स्वीकारली जाते. बऱ्याचशाच ताईंनी फक्त ऑर्डर दिलेली आहे, पेमेंट केलेलं नाही. तर त्यांची ऑर्डर ही पेमेंट केल्यानंतरच डिस्पॅच होईल. ही नानकटाई जी बनवत आहे ना, यामध्ये फक्त तूप, पिठी साखरेचा वापर केलेला आहे आणि त्याची पेस्ट बघा अशी इतकी चांगली करावी लागते, तरच नानकटाई चांगली बनते. तुम्हाला जर याचा डिटेल्स व्हिडिओ हवा असेल तर याविषयी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यामध्ये सगळं प्रमाण मी सांगितलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. शिवाय आजच एका ताईंनी मला कमेंट केलेली आहे की तुम्ही जे प्रमाण सांगता त्याप्रमाणे मी सगळं मटेरियल मी बेकरीत दिलं आणि त्यांच्याकडून बिस्किटं बनवून घेतली, पण बिस्किटं कडक झालेली आहेत, व्यवस्थित झालेली नाहीत. तर त्या ताईंना मी सांगू शकते की तुम्ही सुरुवातीला जी बिस्किटं बनवताना किंवा ते प्रमाण तुम्ही देणार आहात ते प्रमाण अगदी कमी प्रमाणात द्या. कारण कुठलीही गोष्ट आपण सुरुवातीला जर करायला गेलो तर ती बिघडतच असते. मेजरमेंट थोडंफार का असेना त्यांचं कमी जास्त पडलेलं असणार आहे, त्यामुळे ती बिस्किटं कडक झालेली आहेत. शिवाय तुम्ही दुसऱ्या बेकरीमध्ये दिलेलं आहे त्याचं जे मेजरमेंट असेल ते वेगळं असू शकतं माझ्यापेक्षा, त्यामुळे सुद्धा बिस्किटं थोडी कडक झाली असतील. बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये बघा मी त्याचं प्रमाण मी किती घेतलं आहे हे सांगितलेलं नाही, तर वजन जे होतं ते सुद्धा तुम्हाला मी दाखवलेलं आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघा. एक व्हिडिओ पाहण्यापेक्षा सगळे व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्या तुमच्या ज्या शंका असतील ना त्या दूर होतील असं मला वाटतंय. यामध्ये बघा हे बेसन पूर्ण असं पिवळं दिसत आहे. प्युअर हरभऱ्याची डाळ दळून आणलेली आहे. विकतचं अजिबात वापरलेलं नाही, कारण नानकटाई चवीला वेगळी लागू शकते त्यामुळं. आणि ही नानकटाई आहे ना, ही नानकटाई अजिबात चिटकत नाही, एकदम अशी खुसखुशीत क्रिस्पी होते. शिवाय आपला बेसनचा लाडू कसा चिकटतो ना, असा चिकट एकदम अजिबात तसं होत नाही. ही अगदी अशी बर्फी तयार होते, खूप छान टेस्टला लागते. आता हे बघा पीठ असं जसं मळत जाऊ ना तसं या पिठाला ओलसरपणा येतो. जोपर्यंत ओलसरपणा येत नाही ना तोपर्यंत हे पीठ चांगलंच घासून घ्यायचं, हळूहळू मळून घ्यायचं. कारण ह्या पिठामध्ये आपण
कशाचाही वापर केलेला नाही, कुठल्याही पावडरीचा. त्यामुळं या पिठाची मळणी ही खूप महत्त्वाची आहे. याची जेवढी आपण मळणी करू ना तेवढी ही नानकटाई तयार चांगली होते. या नानकटाईला स्वतःच्या इच्छेनुसार कुठलाही आकार आपण देऊ शकतो. फक्त गोळे बनवले ना आणि ट्रेमध्ये ठेवले, प्रेस करण्याची गरज नाही. स्वतःहून नानकटाई एकदम अशी फुलते आणि क्रिस्पीसुद्धा होते. क्रॅशेस तर खूप पडतात या नानकटाईला. किंवा कटरच्या साहाय्याने याला कटिंगसुद्धा करून घेऊ शकतो. वेगवेगळ्या आकाराचे कटर्स असतात बघा, त्याने सुद्धा आपण वेगवेगळ्या शेपमध्ये ही नानकटाई आपण बनवू शकतो. पण इथं मी बर्फीच तयार करणार आहे, कारण बॉक्समध्ये पॅकिंग करायसाठी सोपी पडते. शिवाय ही नानकटाई अगदी कमी जरी दिसत असेल ना, वजनाने भरपूर नानकटाई तयार होते. फुलल्यानंतर खूप नानकटाई तयार दिसते. पीठ एकत्र आहे त्यामुळं अगदी थोडं पीठ दिसत आहे, पण जेव्हा तयार होईल ना नानकटाई तेव्हा भरपूर नानकटाई ही तयार होते. याला वरून मी चेरीचा वापर करणार आहे. यामध्ये तुम्ही डेकोरेशनसाठी काही वापरलं तरी चालतं स्वतःच्या इच्छेनुसार, पण इथं फक्त मी चेरीचा वापर करणार आहे. चांगली प्रेस करून घ्यायची आहे. प्लॅस्टिकचा जाड कागद वापरायचा आहे. हा एकदम जाड कागद आहे. नेहमीचा माझा कागद आहे, म्हणजे मी बदलते, भरपूर कागद असतात माझ्याकडं, पण हा मी एकदम जाड असा हलका घ्यायचा नाही. हलका जर तुम्ही घेतला ना, जेव्हा तुम्ही कटिंग कराल नानकटाई तेव्हा तो कागदसुद्धा कट होईल किंवा सरकतो इकडं तिकडं. त्यामुळं एकदम जाड प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती नानकटाई प्रेस करून चांगली घ्यायची. जेवढं आपण त्याला प्रेस करू ना तेवढं तूप त्यातील वरती येतं आणि प्लेन एकसारखी म्हणजे नानकटाई निघते पण, आणि पीठसुद्धा त्याला फिनिशिंग चांगलं आलं पाहिजे. पीठ जर चांगलं असं प्रेस झालं ना तर त्याची नानकटाईसुद्धा व्यवस्थित निघते. म्हणजे आपण जेव्हा ती कटिंग करतो ना तेव्हा व्यवस्थित त्याचे पीस निघतात, अजिबात तुकडे पडत नाहीत. वरून अशी चेरी लावायची, चेरी पडू नये म्हणून थोडंसं याच्यावरती प्रेस करून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात दुधाचा वापर करायचा नाही. दुधाचा जर तुम्ही वापर केला, पाण्याचा वापर केला तर ही नानकटाई कडक बनेल, क्रिस्पी खुसखुशीत अजिबात ही तयार होणार नाही. त्यामुळं जर समजा तुम्ही यामध्ये म्हणजे साखरेची आणि तुपाची पेस्ट जर केली तर पीठ घातलं आणि पीठ जर तुमचं एकदम मऊ लुसलुशीत नाही झालं तर वरून तूप घातलं सा तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण दुधाचा, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. जर वापर केला तर नानकटाई तुमची पूर्ण कठीण झाली म्हणून समजा. म्हणजे तो नानकटाईचा प्रकार होतच नाही आणि बिस्किटचा सुद्धा प्रकार होत नाही, अगदी वेगळाच प्रकार होऊन जातो तो. त्यामुळं यामध्ये अजिबात पाण्याचा, दुधाचा वापर करायचा नाही. बऱ्याच ताईंचं असं म्हणणं आहे की आम्ही तुमचा ॲड्रेस द्या, आम्ही तिथं येऊन बिस्किटं घेतो. पण मी सगळ्यांना सांगते की माझं शॉप नाही किंवा मी ऑफलाईन विक्री करत नाही. त्यामुळं तुम्हाला जर बिस्किटं हवी असतील तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. शिवाय तुम्हाला यायला इथंपर्यंत खर्च लागणारच आहे. त्या खर्चामध्ये घर बसल्या तुम्ही गुरुवारपर्यंत ज्या ताईंनी ऑर्डर केलेली ना त्या सगळ्यांची ऑर्डर गुरुवारीच डिस्पॅच झालेली आहे. शुक्रवारी सकाळपासून ज्या ताईंनी ऑर्डर केलेली आहे ना त्यांना ऑर्डर सोमवारी टाकणार आहे. त्यांची ऑर्डर सोमवारीच डिस्पॅच होणार आहे. त्यामुळं ज्यांना कोणाला अजून नाचणी बिस्किट, गुळातील बिस्किटं, रोट, गव्हाची बिस्किटं हवी असतील त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, म्हणजे सोमवारी तुमची ऑर्डर टाकता येईल एका वेळेला सगळ्यांच्या सोबत. काय होतं, समजा मी सोमवारी डिस्पॅच केली ऑर्डर सगळ्यांची आणि तासाभरानंतर परत ऑर्डर यायला सुरुवात होते, मग त्यांची ऑर्डर पेंडिंग पडते 4 दिवस माझ्याजवळ, आणि तिथून पुढं कुरिअरला जर मी डिस्पॅच केली तर तिथून पुढे तुमच्या तिथंपर्यंत यायला जवळ असेल तर 2 दिवसात येते, थोडं लांब असेल तर 4 दिवस, आणि जास्तच लांब असेल तर 5 ते 6 दिवस तरी लागतातच. ही जी नानकटाई आहे ना
याला बेक जास्त करून चालत नाही. ओव्हनचं टेम्परेचर अगदी कमी ठेवायला लागतं. 145 फक्त याचं टेम्परेचर ठेवते. 15 मिनटामध्ये ही नानकटाई आपली बेक होते. त्याचं टेम्परेचरसुद्धा 145 ठेवायचं आहे. त्याच्यावरती अजिबात नेऊन चालत नाही, नाहीतर ही नानकटाई एकदम कडक होते. बिस्किटला थोडा बेक व्हायला वेळ लागतो, नानकटाईला अजिबात वेळ लागत नाही. अगदी कमी वेळेमध्ये ही नानकटाई बेक होते. ही नानकटाई बेसनची आहे ना, खूप टेस्टी लागते. गोडीचं प्रमाण थोडं जास्त असतं. ज्यांना गोड आवडत नाही ना, त्यांनी ही अजिबात नानकटाई मागवू नका. ज्यांना गोड खायची सवय आहे ना, त्यांनी हमखास ही नानकटाई मागवू शकता. आणि मस्त सुंदर अशी क्रिस्पी नानकटाई तयार झालेली आहे.